मी माझा खातो औषधी असतं. 2च पानं घे. खूप होते सर 2 पानं घे काय. यांच्यामधलं जेवढं पण कडूपणा आहे तो सगळा बाहेर निघू दे आणि गुळाचा गोडवा यांच्यामध्ये पूर्णपणे धुळून जाऊ दे. गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा नवरोबा. आणि हे खावंच लागतं पाडव्याच्या दिवशी. तुम्हाला सगळ्यांना माहिती हे खावंच लागतं. गुड बॉय. कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातला सगळा कडवटपणा निघून जातो. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला आणि गुळ खायचा असतो. स्वतः मी पण खाते. मला बरोबर चला बघा मी जास्त गुळ दिलाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश ढोळे. तर मंडळी आज आहे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष. तर गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा आणि हॅपी न्यू इयर. तर मी आज पुन्हा एकदा आले आहे तुमच्या सोबत माझा छोटासा मिनी ब्लॉग घेऊन. तर आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये असणार आहे की माझा आजचा गुढीपाडव्याचा दिवस, आज माझं नवीन वर्षानिमित्त काय स्वयंपाक असणार आहे आणि जस्ट असाच फॅमिली ब्लॉग माझा जो आहे तो तुम्ही बघा आणि तुम्हाला तो कसा वाटतंय ते मला कमेंट मध्ये सांगा. जसे माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट्स केले तसं ह्या व्हिडिओलाही चांगले चांगले कमेंट्स करा आणि बघा कसं वाटतंय ते. अजिबात स्किप करू नका, कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये. आणि तुमचाही आजचा दिवस गुढीपाडव्याचा आणि नवीन वर्षाचा कसा चाललाय तेही मला सांगा कमेंट मधून. सब कंटिन्यू राहा आणि चला माझ्या बरोबर आज माझ्या सोबत आज नवीन वर्षाची तुमची माझी एकत्र सुरुवात करूया. सो चला किचन मध्ये. सगळ्यात पहिला आपल्याला उरकायचा आहे तो स्वयंपाक, नैवेद्यासाठी करायचा आहे. त्याच्यामुळे आता मी जाते किचन मध्ये. तुम्हीही चला माझ्या बरोबर आणि बघा मी काय बनवते ते. सर्वात अगोदर कुकर लावून घेतला, वरण भात आणि बटाटे त्यात शिजत घातले आणि एका बाजूला दूध गरम करायला ठेवलंय खीरसाठी. विचारावं जरा आज काय जेवणाचा मेनू आहे असं जरा काहीतरी बोलावं तर तो ब्लॉग होतो. अरे हो, आता तू काय करणार आहे मी बघतोय, सांग काय करणार आहे. काय आज पाडल्याचा बेत आहे आणि सरकारांचा असं काही नाही. नुसते मोठं राणी सरकार काय बेत आहे तुमचा. मी काय बोललो तिला नाही आवडलं तर असं ब्लॉग मी दादीला नाही. दादी ब्लॉग कशा होतात जरा गप्पा गोष्टी केल्यानंतरच ब्लॉग होतात. एक तर कोण माठासारखा ब्लॉग बनवत का. हे आमचं माठ मला एक शब्द विचारत हा माठच आहे. माठ असं की काहीतरी विचार मोदक पण काय इकडे आलो केस काय करायचंय जेवण बनवताना कोण बघणार आहे तुम्हाला पाहिजे असं विचारावं जरा. राणी सरकार आज काय स्वयंपाक आहे तर डायरेक्ट ताट घेऊन येऊ मी तुमच्या समोर. काय बनवतेस काय काय मला काय उपमा आहे का नाही काय. माझ्या लाडके राणी सरकार आज तुम्ही काय बनवत आहात. आज गुढीपाडव्यासाठी मी बनवते वरण भात, बटाट्याची भाजी, पुरी, खीर, चिकन, श्रीखंड, माझ्यासाठी चिकन, खोबऱ्याची चटणी. समजला ओके. त्याच्यामुळे ना आता खाऊ खाऊ करू नका, थोडासा कंट्रोल ठेवा पोटावर. कंट्रोल मजनू कंट्रोल. भगवान क्या दिया हुआ सब कुछ है. पुरीसाठी कणिक मळायला घेतली, त्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता तेल घालून घेते पिठामध्ये आणि आता कणिक चांगली मस्तपैकी मळून घेते. छान मस्तपैकी असं माझं कणिक मळून झालेलं आहे. घट्ट पुरीसाठी लागतं तसं घट्ट घट्ट एकदम. आणि आता ते थोडा वेळ झाकून ठेवायचं मुरण्यासाठी. आणि खीर ठेवलं आता मी इथे तूप गरम करायला. आता मी खीर करायला घेते आणि एका बाजूला तर दूध गरम करायला ठेवलंच होतं, त्यात साखर घालून छान उकळी आणायला ठेवलेलं आहे. आणि तुपामध्ये आता ह्या मी स्ट्रॉबेरीच्या शेवया घातल्यात, कारण स्ट्रॉबेरीची शेवयाची खीर करायची म्हणून मी स्ट्रॉबेरी घातल्यात आणि त्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्यात. आणि एका बाजूला दुधालाही चांगली उकळी आली आहे. साखर घातली होतं त्याच्यामुळे दूध मस्त उकळतं आहे ते. आणि हे बघा आता मस्त शेवया अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत आणि आता त्या दुधामध्ये घातल्यात मी.
सगळ्या शेवया दुधात घालून झाल्यानंतर पुन्हा तूप गरम करायला ठेवलं, कारण आता ह्याच्यामध्ये मला भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स. तर माझ्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स होते मी ते सगळे घेतलेले आहेत. काजू, बदाम, मनुके, काळे मनुके, परत सीड्स आहेत, त्याच्यामध्ये चेरी आहे, अंजीर आहे असं, आणि हे घातले चारोळे. हे पण छानपैकी गोल्डन असे रोस्ट करून घेतले तुपामध्ये आणि ते आता खीरमध्ये घालायचे. तर मी ऑलमोस्ट सगळ्या खीर अशाच बनवते. आणि आता ह्याला एक उकळी आली ना की ही माझी खीर तयार झाली, कारण शेवया शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि सगळ्यात शेवटी ही वेलची पूड त्याच्यामध्ये घालायची. तर छानपैकी आता एक उकळी आली की माझी खीर रेडी झाली. माझी खीर पण बनवून झाली. आणि आता करते मी पुदिन्याची चटणी. त्याच्यासाठी ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची, आलं, पुदिना आणि मीठ आणि लिंबू हे सगळं घेतलं आणि हे सगळं आता मी मिक्सरला वाटून घेते. हो, हे जिरं पण आहे बरं का त्याच्यामध्ये. तर अशी ही माझी खोबऱ्याची चटणी, मीठ घालून घेतलं, लिंबू आता लासला आणि मस्तपैकी अशी पुदिन्याची चटणी पण करून घेतली. आता माझं वरण झालं, भात झालं, खीर पण बनवून झाली, पुदिन्याची चटणी पण झाली, कणिक मळून झालेलं आहे. आता इकडे वरण मला साधं नको आहे, फोडणीचं हवं आहे, त्याच्यामुळे मी फोडणी करायला घेतली. लेकाने सांगितलं मम्मी फोडणीचं वरण कर, मग मी ही फोडणी करायला घेतली. राई, जिरं, हिंग आणि लसूण आणि कढीपत्ता हे असं फोडणीचं वरण माझ्या लेकाला खूप आवडतं आणि अगदी ते घट्ट घट्ट आवडतं, त्याला पातळ बिलकुल पण नाही आवडत. मम्मी आज घट्ट वरण बनवायचं. म्हटलं बाबा ठीक आहे चल. तर असं हे माझं फोडणीचं वरण एका बाजूला झालं. सो अर्धा स्वयंपाक तर माझा झाला आहे पाडव्याचा. आता फक्त राहिल्यात माझ्या पुऱ्या. तर आता एवढं माझं वरण झाले की मग मी पुऱ्या करायला गेले. अरे नाही, अजून माझी बटाट्याची भाजी शिल्लक आहे. यांना बटाटे सोलायला बसवलं आहे. तर आता हे वरण फोडणीला झालं की मग पहिली बटाट्याची भाजी करून घेईल. याला आता छानपैकी अशी उकळी आली की माझं वरण पण तयार होईल. हे बघा, हे असं फोडणीचं वरण माझ्या मुलाला खूप आवडतं, बापरे. आणि सतत त्याला घट्ट वरणच आवडतं, पातळ अजिबात आवडत नाही. थोडीशी कोथिंबीर मस्तपैकी चिरून घालते, मग ते वरण दिसायला तर छान दिसतं, टेस्टलाही चांगलं लागतं. ही कोथिंबीर कापली मी पटपट पटपट आणि थोडी कोथिंबीर वरणामध्ये आणि थोडी भाजीसाठी मी आता ठेवून दिली ती. आता छान ह्याला मस्त उकळी येऊ दे. वाव, उकळी पण आली. आता माझं वरण पण तयार झालं. तर आता मी घेते भाजी करायला. भाजीसाठी मी राई, जिरं घातलं, हिंग घातलं, बटाटे ह्यांनी मला सोलून दिलेत, मिरची घातली आहे. मिरची ह्यांनी जास्त फ्राय करायला सांगितली पण मी नाही केली, थोडीच केली. कांदा पण घातला, उशीर होत होता म्हणून पटपट करत होते. कढीपत्ता घातला बटाट्याच्या भाजीसाठी आणि छान असं ते पण भाजून घेतलं मस्त थोडंसं नरम होईपर्यंत. नंतर हे आले आणि हे म्हणतात मी करतो भाजी, तर म्हटलं करा, मला तेवढाच थोडा वेळ आराम. मग ह्यांनी भाजी करायला घेतली. हळूहळू हळू चाललंय यांचं सगळं. आणि हे काळी मिरी, हे नाही हळद थोडं सांगितलं. हिंग घातलं का रे आधी मला? नाही. हलवा चांगला. सगळं तर मला विचारूनच घालत होते, पण क्रेडिट मात्र स्वतःला पाहिजे होतं त्यांना. ठीक आहे चला, थोडा वेळ मला पण आराम भेटला, कारण माझी सगळी कामं एवढी पटपट झालेली. तेवढंच एक भाजी केली तर मला थोडं रिलॅक्स वाटलं, कारण अजून पुऱ्या पण बाकी होत्या. मीठ घालायचं फक्त मी काम केलं. मला बोलतात की माझा हात लागला की भाजी एकदम टेस्टी होते. तर ठीक आहे, रोज करत जा भाजी. त्याचा लगदा करून घेणार ते एकदम. मला कापलेल्या पुरी आवडतात, त्यांना एकदम असं त्याचा लगदा करून घेणार त्या बटाट्यांचा. ते बटाटवड्याला लगदा करतात ना तसं भाजीचा. हे बघ, बटाट्याची भाजी अशी असते बघू. ही अशी भाजी डोश्यासोबत खातात, अशी मसाला डोसा. आपण पण खायची असं नाही खायची बटाट्याची भाजी. सारखं बाजूला व्हायचं ना, अर्ध निम्मतच अंडवण्यातच गेले. बघ शेवटी मीच भाजी हलवायला घेतली. त्याच्यात उरलेली ती कोथिंबीर घातली आणि छानपैकी त्याला वाफायला ठेवून दिली भाजी. तर आता माझी बटाट्याची भाजी पण रेडी झाली आहे. हे बघा मस्त दिसतीये ना. आणि आता माझं कणिक पण छानपैकी मुरलेलं आहे. आता मी घेते पुऱ्या करायला आणि पुऱ्या तळण्यासाठी मी आता ह्यांना सांगितलं बाबा आता तुम्ही उभे राहा. बटाट्याच्या भाजीला जशी मला मदत केली तशी आता मला पुऱ्यांसाठी पण मदत करा, म्हणजे जेवण पटकन होईल, कारण लेकीला जायचं होतं क्लासला. म्हणून पटपट स्वयंपाक चालला होता माझा. तर मी एका बाजूला लाटायला घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुऱ्या तळायला उभे राहा. आले बाबा, किटकिट केली नाही त्यांनी. अशी तर ते मदत करतातच, सणासुदीला ते करतात, पण घाण करतात, पसारा खूप करतात सगळ्या घरभर. म्हणून मी सहसा त्यांना कामं देत नाही लवकर.
पण कधी कधी ना गरज लागते, मदत घ्यावी लागते. तर असे त्यांना दाखवली पुरी कशी तळायची ती, तसे प्रत्येकाला दाखवावीच लागते, त्याच्याशिवाय ते पुरी व्यवस्थित तळत नाहीत. आता एक 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 करत मी लाटत गेले, ते तळत गेले, तर अशा मी पुऱ्या करायला घेतल्या. भजी आणि पापड पण मला करायचे होते, पण हे बोलले नाही आपल्याला एवढं सगळं खायला होणार नाही, एवढंच बस झालं, म्हणून फक्त पुऱ्यांवरच मी गप्प बसले. झाली पुरी. नाही ना, गुढीपाडवा हा सण ना आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आपले हे मराठी महिने आहेत ना, त्याप्रमाणे हा आपल्या वर्षाचा पहिला सण आला हा गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गुळ तेवढ्यासाठीच खाल्लं जातं की कडुलिंब खाल्ल्यामुळे शरीरातला आपला सगळा जो कडवटपणा आहे ना तो बाहेर काढायचा असतो, आणि गुळ त्यासाठी खाल्ला जातो की आपल्या आतमध्ये मग सगळा गोडवा भरायचा. वर्षभर मग आपण गोडच बोलायचं, कोणाबरोबर भांडायचं नाही, कोणाबरोबर रुसायचं नाही, आणि नवऱ्याला काहीही मागितलं की नवऱ्याने ते लगेच दिलं पाहिजे, म्हणजे बायको कधीच रुसणार नाही. असा हा गुढीपाडव्याचा सण आहे. म्हणजे त्या दिवशी गोड आणि कडू दोघांचा असा संगम होत असतो, पण बायको नेहमी गोडच राहील ह्याची काही गॅरंटी नसते. कळालं का? नवऱ्याला सगळं सत्य माहित असून देखील तो गुढीपाडवा करतो, कारण नाही केला तर मग असा हा गुढीपाडव्याचा सण आहे नवरा बायकोचा. कधी गोड, कधी कडू, कधी भांडण, कळलं? कधी हसू कधी रडू. चला झाला माझा सगळा स्वयंपाक तयार. आणि आता हे नैवेद्यासाठी ताट तयार करून घेतलं. खीर, वरण, भात, बटाट्याची भाजी, श्रीखंड, पुरी, पुदिन्याची चटणी. आणि आधीला बोले तू नैवेद्य दाखवून घे, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते जेवणाची. तर आधी आता नैवेद्य दाखवून घेतं, आणि नैवेद्य दाखवून झाले की मग आम्ही सगळे जेवायला बसू. तर असा आमचा हा छोटासा फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. हे आहे आमचं गुढीपाडव्याचं एकत्र कुटुंब, आणि आम्ही जेवतोय, आणि जेवणासाठी मी काय काय केलंय ते आता मी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच आहे. सो नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा, आणि या तुम्ही पण जेवायला या, जेवायला या. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जेवण कसं झालं मला? अप्रतिम. माझा लेख आज आमच्या बरोबर माझा लेख आज आहे आमच्या बरोबर जेवायला. इतर व्हिडिओ मध्ये तो नव्हता, 2-3 व्हिडिओ मध्ये जेवायला, पण आज आमच्या सोबत आहे. तो सुट्टी आहे त्याला कॉलेजला. आणि आधी जेवण कसं झालंय? आवडलं तुला? तुम्ही या आमच्या बरोबर जेवायला. आम्ही आता सुरुवात केली जेवायला, आणि लेकीचं माझे जेवण झालेलं आहे. ती क्लासला निघालेली होती, तर जाता जाता आमचा एक छोटासा व्हिडिओ तिने केला आणि क्लासला निघाली. मग सो फ्रेंड्स, असा होता आजचा हा दिवस गुढीपाडव्याचा, जो मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि आजचा आमचा स्वयंपाक कसा वाटला तुम्हाला बघताना, तो तुम्ही नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. खाताना तर खूप टेस्टी झालाय, छान होता. आणि तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला त्या सर्व आम्हाला कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. आणि बघा आमचा पूर्ण ब्लॉग स्किप करू नका. आणि आता आम्ही चाललोय बाहेर, माझ्या आईवडिलांना भेटायला चाललोय. तर बघू तिकडचा आणखीन थोडासा व्हिडिओ करायला जमला तर नक्कीच करेन, आणि तोही तुमच्यासोबत शेअर करेन. तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आता आम्ही निघालोय तिकडे. सो येता येता चला, बाय. आणि बोलत राहायचं. हा, बोलत राहायचं. गुढीपाडवा आहे ना, गुढीपाडव्याची काय बोलणार, आता गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष येणारं, हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. हो, तुम्हाला सुद्धा सर्वांना जाऊ द्या सुख समाधानाचं. ही माझी मम्मी आहे, आणि आज आम्ही आलोय आता मम्मीकडे गुढीपाडव्याचं विश करायला. आता आम्ही आलोय, आणि आता ही माझी मम्मी आहे, आणि आम्ही गप्पा मारत बसलेलो थोडा वेळ. सो माझी मम्मी बोलते की मी अशी आहे. म्हटलं असं मम्मी सगळ्या अशाच असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही, सगळ्यांच्या मम्मी अशाच असतात. आता ती एकटीच आहे घरात काम करणारी, इथे कोण नसतं, तर ती अशीच असणार ना. पण सुंदर दिसते, मी दिसते ना माझ्या मम्मी सारखीच. सगळे मला असेच कॉमेंट करतात की जेव्हा जेव्हा मी तुझ्या बरोबरचा कोणता व्हिडिओ किंवा फोटो टाकते किंवा एखादा रील टाकते, तेव्हा सगळेजण मला हेच कॉमेंट मध्ये सांगतात की तू सेम तुझ्या मम्मी सारखी दिसते. हा, तर आज ब्लॉग मध्ये सगळेजण बघा, ही लाईव्ह आहे माझी मम्मी. ही अशी ओरिजिनल, आणि ही पण मी पण ओरिजिनल, नो फिल्टर. सेम मम्मी आणि मी, झेरॉक्स कॉपी. आज काय खाल्लं पप्पा तुम्ही सांगा? आज बिस्किट खाल्लं सांगा वाईच्या आईला. काय खाल्लं तुम्ही? बिस्किट खाल्लं, पाणी पण पिले.
हा पाणी पिले किती हा आज बिस्किट किती बिस्किट खाल्ले त्यांनी 2 बिस्किट खाल्ले आज 1 बिस्किट खाल्लं आणि पाणी पण पिले. हे आहेत आमचे पप्पा. हा बघा बिस्किट खाल्लं 2 बिस्किट खाल्ले. आईला सांगा 2 बिस्किट खाल्ले आणि पाणी पियाले इथून. आता हे थोड्या दिवसात काढणार आहे आम्ही. आता हे ठेवणार नाहीये. हा आणि पाडव्याच्या हे करा विश करा. हॅपी गुढी पाडवा. आईला बोला नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा असे देतात ते. हॅपी गुढी पाडवा आई बोला. व्हेरी गुड. आणि हे आहेत आमच्या पप्पांचे केअरटेकर अशोक. हे माझ्या वडिलांची खूप चांगली काळजी घेतात. खूप छान प्रकारे त्यांना बघतात. त्यांचं सगळं औषध वगैरे सगळं वेळच्या वेळी देतात. तर हे असे केअरटेकर खूप 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 चांगले आहेत. चांगला मुलगा आहे. एकदम गुणी मुलगा आहे. आणि ह्याच्या हातगुणामुळे माझे वडील लवकर बरे झाले. थँक्यू अशोक. आणि ही आमची गोंडस भाची. आणि ही आता आमची शूट मध्ये आहे. शूटिंग करतीये. ही माझी गोंडस भाची आहे. प्लीज गाइस अगर तुम लोग को मॉडल चाहिए तो प्लीज. हा आणि तुम्हाला चांगली मॉडेल हवी असेल तर ही आमची सायली माझी भाची चांगली मॉडेलिंग करते. आणि ऍडव्हर्टायझिंग साठी वगैरे तुम्हाला जर चांगली मॉडेल हवी असेल तर ही माझी भाची आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला DM करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सेंड करेन. मग किती क्यूट आहे. या पोरींचं हेच असतं. अभ्यास करून करून थकली आहे माझी भाची. मी आज काय काय जेवण बनवलं सांग. मसाला पुरी. हा मसाला बटाट्याची भाजी हिरव्या मसाला डाळ भात पुरी. हा पुरी तेच मसाला पुरी. मसाला पुरी बनवली आहे आज. आमचं जेवणाचं बी तिकडे मस्त आहे. मी जेवणच जातोय आज. मला दाखवायचं आहे. हा माझा भाचा. हा बघा माझा भाचा. हा प्रपोज. हा बघा ह्याला बघून ठेवा. हा कुठे फिरताना दिसला ना की लगेच मला ना कंप्लेंट करायची. कोणाबरोबर फिरतोय आम्हाला सांगत जा तुम्ही लोक. तर असा आमचा पाडव्याचा दिवस होता. आणि निघताना पण आम्ही आईच्या पाया पडलो. ती बंटीला सांगत होती कॅमेरा नीट धर, व्यवस्थित यायला पाहिजे व्हिडिओ. आणि असं तिने आम्हाला आशीर्वाद दिला. आणि आता मी पप्पांचा पण आशीर्वाद घेतला. आणि पप्पांची अशी तब्येत आत्ता सध्या आहे त्याच्यामुळे इथे काही मी जास्त व्हिडिओ नाही केला. आणि त्यांनी आम्हाला तसा आशीर्वाद दिला. आता त्यांना बोलता येत नाही आहे पण हाताने त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मग आता आम्ही निघालो. तर असा हा माझा छोटासा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे आलं तर पाय लवकर निघत नाही आईच्या घरातून. कारण आता घरी तर जावंच लागणार. उशीर तर खूप झालेला आहे. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि बाय बाय. लवकरच भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. सी यू.